नमस्कार, मी पवार माधवी. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज करणार आहे पडवळाची भाजी. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतले आणि कसल्या पद्धतीत करते. लांबडा पडवळ आहे, त्याची भाजी दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हा लांबडा पडवळ आहे. त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आहे. त्याचं मी असं चुरगळून पाणी काढून घेते आणि एकदम मग शिजायला ना हे नाही लागत, त्याला वेळ नाही लागत, पटकन होतं ते. आणि हे बघा ना, आपण जसं जसं पाणी काढू ना तसं तसं तो हिरवा होतो आहे, त्याचा कलर चेंज होतो आहे. हे बघा, नरम होतं ते आणि लवकर शिजतं. शिजायला त्याला टाईम न लागत नाही आहे. तर हे आपण असं मीठ टाकून त्याला चांगलं पाणी काढून घेतलं त्याचं. आता आपण गॅस लावून घेऊया, कढई गरम करूया. कढई गरम होईपर्यंत अजून आपण त्याला चुरगळून घेऊया. आपण जसं कारल्याचं पाणी काढतो ना तसंच काढायचं आहे हे पण. बघा, एकदम नरम झालं ते, त्याचा कलर पण चेंज झाला. पांढरं होतं ते एकदम हिरवं झालं. ते एवढं पाणी काढलंय मी. हे बघा, कढईमध्ये मी तेल घालून घेतलंय. त्याच्यामध्ये मी टाकते कांदा, मोहरी टाकूया, थोडं जिरं टाकूया. ते चांगलं तडतडपर्यंत वाट बघू. कांदा आहे, टमॅटो आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे. कढीपत्ता आपण कांद्यासोबत, कांदा टमॅटो सोबतच टाकूया. ते खूप तडतडतं ना. कोथिंबीर आपण शेवटीला टाकणार आहे. थोडंसं आपण मीठ टाकूया, कांदा शिजायला पटकन. अगदी थोडंसं टाकलंय. शिजल्यावर आपण नंतर थोडं वेळ टाकूया त्याच्यामध्ये. कांदा थोडा नरम होऊ द्या. बघा, याला सोनेरी कलर आले चांगला छान. तर आपण त्याच्यामध्ये लाल मसाले घालू. मसाला आणि हळदच घालते, काश्मीरी मिरची पावडर नाही घालत आहे. घरगुती मसाला आणि हळद. तुम्ही करते वेळी हिंग वगैरे जर खात असेल तरीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. तसं काही नाही की काय टाकलं नाही म्हणून आपण नाही टाकायचं. हिंग ॲड करू शकता त्याच्यामध्ये. आपण ते चण्याची डाळीला फोडणी देणार आहोत, मग ही भाजी टाकायची. शिजलेली आहे चण्याची डाळ, पण अगदी थोडंसं शिजवून घेऊया. त्याचं पाणी आहे ना त्याच्यातच टाकलं आहे. आणि हे पडवळ चांगलं चुरगळून घेतलं होतं मी, तर त्याचं आपण पाणी काढून ते असं पाणी निघालं पाहिजे. टाकून घेऊया, झाकण ठेवून शिजवून घेऊया. पाणी नाही घालायचं आहे, कारण की डाळीचं पाणी आहे आणि ह्याचं पण पाणी काढलं आहे ना, मग ते नरम आहे, शिजायला वेळ नाही लागणार. हे बघा, आणि थोडं झाकण ठेवून बघूया, लागलं तरच पाणी ॲड करू, नाहीतर नाही. त्याचं पाणी तर अजून पण सुटेल, जरी पाणी काढले ना तरीसुद्धा पाणी सुटणार आहे त्याला. तर आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. थोडासा गॅस मिडियम करू. बघूया आपण भाजी लागेल, पाणी ॲड करायला लागेल तर थोडंसं करूया. चण्याच्या डाळीचं थोडं शिजायचं आहे ना, वातड लागते, मग ती तडतडीत नको लागायला. शिजलेली तर आहे तरी पण आपण अगदी थोडंसं कंचित पाणी घालणार आहोत.
आणि अजून थोडं शिजवणार आहे. आता आपण त्याच्यात थोडं मीठ टाकूया. कांद्यात मीठ टाकलं होतं आणि थोडंसं टाकणार आहे, कारण पडवळाचं पाणी काढते वेळी मीठ टाकलेलं होतं, म्हणून अगदी थोडंसं टाकलं आहे. चवीप्रमाणे अगोदर थोडं ॲड केलेलंच आहे, त्याच्यामुळे आता आपण हे चांगलं छान शिजवून घेऊया. वरून कोथिंबीर पण घालून घेऊया आणि नंतर मग शेवटीला गॅस बंद करू, झाकण ठेवून देते, थोडं शिजवून घेऊया. बघूया आपण. मस्त भाजी झाली बघा. अशी ओळीच ठेवणार आहे मी भाजी, छान लागते चपातीसोबत खायला. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही पण अशी भाजी करा. आता श्रावण महिना चालला, आज पहिला शनिवार आहे. आमचा तर सोमवारपासूनच झाला. आमोशा आमची श्रावण महिन्याची आखड महिन्याची होती, ते तिथपासून आमचा श्रावण महिना चालू झाला आहे. तर आम्ही असं छान छान जेवणच करून खातो, व्हेजिटेबल. तर तुम्ही पण करा आणि तुम्हालाही आवडेल मस्त. आणि कमेंट करून मला सांगा की मी तुमची पद्धत केली खूप छान होती, तर मलाही आनंद मिळेल त्याचा. बाय बाय.